8 वाजता जे विमान जाणार होतं त्याच वेळी जे पायलट को पायलट होते त्या ऐन टायमाला बदलले का गेले, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न की या स्फोटामध्ये बॉडी जळाल्या सगळ्या, कोण कागद का नाही जळालीत, असे अनेक प्रश्न. इन्व्हेस्टिगेशन आहे. एक लक्षात घ्या अजितदादा अचानकपणे विमान अपघातात गेले एवढीच बातमी आम्हाला आली म्हणजे महाराष्ट्राचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचं 10 मिनिटात आयुष्य उद्ध्वस्त झालेले. आज 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाच्या याच्यामध्ये आम्ही बधीर झालो. म्हणजे आम्हाला विचार करायची पण वेळ मिळाना की का झालं, कसं झालं. काल या अशा भांबारलेल्या घाबरलेल्या प्रचंड दुःखामध्ये आम्ही असताना सुद्धा आम्ही सुनेत्रा वहिनींना आधार दिला पाहिजे, आम्ही सुनेत्रा वहिनींच्या सोबत उभं राहिले. पण त्या माऊलीनी तिच्या दुःखावर दगड ठेवून उपमुख्यमंत्र्यांची जी विनंतीला मान देऊन त्यांनी शपथ घेतली. आज कुठेतरी शुद्धीवर आलो म्हटलं थोडंसं की हे का झालं याचा विचार करावा लागणार आहे. कारण का आदल्या दिवशीचा जर अजितदादांचा पूर्ण तो लेखाजोखा बघितला की ते काय करत होते, का म्हणजे ते बाय रोड जाणार होते, तिथले जे आहेत आमचे देवगिरी बंगल्यावरचे दादांच्या सोबतचे जे सहकारी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर की दादा संध्याकाळी जाणार होते, मग संध्याकाळी जात असताना लेट का झाला, दादांनी विमानाकडून जाण्यासाठी का ठरवलं. बरं ठरवल्यानंतर 8 वाजता जे विमान जाणार होतं त्याच वेळी जे पायलट को पायलट होते त्या ऐन टायमाला बदलले का गेले, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न की या स्फोटामध्ये बॉडी जळाल्या सगळ्या, कोण कागद का नाही जळालीत, असे अनेक प्रश्न. इन्व्हेस्टिगेशन आहे. एक लक्षात घ्या. आणि हे सगळ्या महाराष्ट्रासमोर या जगासमोर आलं पाहिजे. कोणी घातपात तर नाही केलेला. कारण का अजितदादा हे प्रचारासाठी सातत्याने जे जाण्याच्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या त्या गोष्टीचा फायदा घेऊन किंवा या गोष्टी दादांच्या या व्यस्ततेचं हे करून याच्या मागचं मास्टर ट्रेनिंग तर कोण नाही आहे. कारण का दादांना जाण्याचा काहीच विषय नाही आहे. म्हणजे आज कळतंय लोकांना की हा कामाचा माणूस आपल्यामध्ये नाही आहे. तर ज्याचा दादाशी काहीच संबंध नाही तोही व्यक्ती ढसाढसा रडतोय हो. त्याच्यामुळे माझं एक प्रामाणिक मत आहे. माझी पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती आहे, माझी अमित शहाजींना गृहमंत्री यांना विनंती आहे की याचं तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करून आमच्यासमोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर पारदर्शक चौकशी ठेवणं गरजेचं आहे. पायलट का बदलले, का त्यांना ऐन टायमालाच का लेट झाला, त्याच्यानंतर विमान खाली कोणी उतरायला लावलं. जर समजा लँडिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत होते तर त्या पायलटकडं कौशल्य कला असते. तो स्वतःच्या जीवापेक्षा ज्या विमानामध्ये जी लोक असतील सर्वसामान्य नागरिक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा होते. मग ही प्रायोरिटी नव्हती का. माझं म्हणणे लाखो मेले तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा अजितदादा जगायला पाहिजे होता. त्याच्यामुळे कुठेतरी ती संशयाची सुई मनात आहे. त्याची एकदम पारदर्शकपणे चौकशी व्हावी. ती आमच्याकडे अपघाताने हिरावून घेतले का अजितदादांचा घातपात केलाय. हा महाराष्ट्राला माझ्याच एकटीला नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हाच प्रश्न पडलेला आहे.